आम्हाला यातला एकही रुपया नको. दत्ता गाड्याला पकडून देऊनही सरपंचाने नाकारलं 1,00,000चं बक्षीस. पण कारण नक्की काय? पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी गुन्हाट गावचा असून घटनेनंतर तो याच गावी 2 दिवस लपून बसला होता. मात्र गावकऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी त्याला शोधून काढलं. पुणे शहरातील स्वारगेट आगारात एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला त्याच्या मूळ गावी गुन्हाट येथून अटक केल्यानंतर 2 दिवसांनी गावात वेगळाच वाद सुरू झालेला आहे. पोलिसांनी जाहीर केलेली 1,00,000 रुपयांची बक्षिसाची रक्कम आता गावकऱ्यांमध्ये वादाचं कारण ठरत असल्याने सरपंचाने एक मोठा निर्णय जाहीर केलाय. पुणे शहरापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर आणि शिरूरपासून 20 किलोमीटर अंतरावर सुमारे 3,500 लोकसंख्या असलेलं गुन्हाट हे गाव आहे. पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा याच गावचा आहे. खरं तर हा सगळा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा गाडे हा पोलिसांपासून लपवण्यासाठी आपल्या गावीच गेला होता. ऊसाच्या शेतातील एका खड्ड्यात गाडे लपून बसला होता आणि इथूनच त्याला अटक करण्यात आली. हा गुन्हा घडल्यानंतर जवळपास 70 तास गाडे फरार होता. लवकरात लवकर त्याचा पत्ता लागावा यासाठी पोलिसांनी टीप देणाऱ्याला 1,00,000चं बक्षीस जाहीर केलं होतं आणि आता गाडीला अटक केल्यानंतर याच 1,00,000वरून गावात गोंधळ सुरू आहे. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे, आम्हाला 1 रुपया नको. गुन्हाटचे सरपंच रामदास काकडे यांनी सांगितले की अनेक ग्रामस्थ गाड्याला आम्ही पकडून दिलं, त्याच्या संबंधीची माहिती आम्ही दिली असा दावा करत असल्याने ही बक्षिसाची रक्कम नक्की द्यायची कोणाला याचा गोंधळ सुरू झाला. हे टाळण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीची एक सभा घेणार आहोत, जिथे आम्ही हे जाहीर करणार आहोत की या बक्षिसाच्या रकमेचा 1 रुपया आम्हाला नकोय. ज्या लोकांनी पोलिसांना आरोपी पकडण्यात मदत केली त्यांच्याशी आम्ही बोललो असून त्यांनी होकार दिला आहे. या घटनेमुळे गावाची बदनामी झाली आहे, ही अभिमानाची गोष्ट नाही असंही काकडे यांनी सांगितलं आहे. गावकऱ्यांच्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले आहे. आरोपीला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना कशी मदत केली हे सांगताना काकडे म्हणाले, पोलीस शिक्रापूर आणि शिरूरमध्ये आरोपीचा शोध घेत असल्याचे आम्ही ऐकले. मात्र नंतर गुन्हाटचे गाव सर्वत्र आल्याने गावकरी चिंतेत पडले. त्यानंतर आम्ही पोलिसांना त्यांच्या शोध मोहिमेत मदत करण्याचे ठरवले. आरोपी 2 घरामध्ये पाणी प्यायला गेला असल्याची माहिती 2 गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे त्याचे लोकेशन कळले आणि ड्रोनने त्याला शोधू शकले. गाड्यामुळे कुटुंबाला त्रास. दरम्यान हे सगळं घडत असताना आणखी एका गावकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर गावातील आरोपीच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासाबाबतही खेद व्यक्त केलाय. तो गाडे दोषी आढळल्यास त्याला फाशी द्या, मला त्याच्याबद्दल सहानुभूती नाही. मात्र गेल्या 3 दिवसापासून सोशल मीडियाच्या त्याच्या घराचे फोटो क्लिक करत इथे येत आहेत. घर दाखवून काय फायदा? त्याची पत्नी, आई, मुलगा आणि आजी इथेच राहतात. मीडिया त्यांना कमेंटसाठी त्रास देत आहे, परंतु त्यांच्या वेदना कोणीही पाहत नाही असं म्हणत या गावकऱ्याने कुटुंबाची बाजू मांडली. दुसरीकडे पुणे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला आहे की गाडेने पीडितेवर अत्याचार केला नसून दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध होते. दरम्यान आरोपीचा चुलत भाऊ शुभम गाडे याने गाडे निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तो घाबरला म्हणून तो 2 दिवस पळून गेला असेही शुभम गाडे म्हणाला. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून पुढील सुनावणीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आता ठरणार आहे.